नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 12वी वाणिज्य कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आपलं तिसरं चॅप्टर चालू आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यामध्ये पहिला भाग आपण बघतो ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. ॲडमिशन ऑफ ए पार्टनर बघत असताना लास्ट पिरियडला आपण जर्नल एंट्री बघितल्या होत्या. 5 जर्नल एंट्री होत्या. पहिली जर्नल एंट्री आपण क्लिअर केली होती व्हेन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ आसेट. आसेटची जर किंमत इन्क्रीज झाली असेल, वाढ झाली असेल तर एंट्री केली होती आपण आसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. दुसरी एंट्री आपण बघितली होती व्हेन रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ आसेट. व्हेन रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ आसेट, आसेटची जर किंमत कमी झाली असेल, रिडक्शन होणं कमी होणं, इन्क्रीज होणं वाढ होणं. वेन रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ आसेट, आसेटची जर किंमत कमी झाली असेल एंट्री केली होती आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आसेट अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आसेट अकाउंट. 3 नंबरला एंट्री केली होती आपण व्हेन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी. व्हेन इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, लॅबिलिटीची किंमत जर वाढली असेल तर एंट्री केली होती आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लॅबिलिटी अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लॅबिलिटी अकाउंट. आणि 4 नंबरला एंट्री केली होती आपण व्हेन रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी, लॅबिलिटीची जर किंमत रिडक्शन झाली असेल, कमी झाली असेल, रिड्यूस झाली असेल तर एंट्री दिलेली होती तुम्हाला मी लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ह्या 4 एंट्र्या 4 वाक्यांवरून आपण तयार केलेल्या होत्या लास्ट पिरियडला. 5 नंबरला एक एंट्री शिकवली होती ज्यावेळेस नवीन पार्टनर आपल्या भागीदारी संस्थेमध्ये येणार आहे तो येताना कॅपिटल आणणार आहे, भांडवल आणणार आहे आणि त्या भांडवल आणल्याची आपल्याला एंट्री करायची असते. ती एंट्री दिली होती 5 नंबरला वेन कॅश ऑब्लिक कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर. वेन कॅश ऑब्लिक कॅपिटल बॉट बाय न्यू पार्टनर, नवीन पार्टनरने कॅश किंवा कॅपिटल आणलं असेल तर एंट्री दिली होती तुम्हाला मी कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या 5 एंट्र्या आणि 5 ट्रीटमेंट आपल्याला बघायच्या आहेत. 5 एंट्र्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत. आता ट्रीटमेंट आपण बघणार आहोत. पहिली ट्रीटमेंट तुमच्या समोर आहे ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. ॲक्युमुलेटेड प्रॉफिट संचयी नफा. कशाला म्हणायचं संचयी नफा? जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असणारे, जुन्या बॅलन्स शीटच्या म्हणजे प्रश्नामध्ये जे बॅलन्स शीट आपल्याला देणार आहे, प्रश्नातलं बॅलन्स शीट म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट, जुनं बॅलन्स शीट. जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असणारं जनरल रिझर्व, रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 3 नावं सांगितले मी. जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असणारं जनरल रिझर्व, रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जर जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असेल, प्रश्नातल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असेल तर ते काय करायचं? जुन्या 2 पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार, त्या जुन्या 2 पार्टनरच्या रेशोनुसार त्यांच्यामध्ये वाटून द्यायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कुठं वाटायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटायचं असतं. काय सांगितलं मी? ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लाईक जनरल रिझर्व, रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जनरल रिझर्व, रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन liability side of old balance sheet. Liability side of old balance sheet. It should be allocated between old partner. It should be allocated between old partner in their profit sharing ratio. In their profit sharing ratio on partners capital account credit side. On partners capital account credit side. म्हणजे जुन्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला असणारे जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जर असेल, 3 असेल, 2 असेल, 1 असेल, या तिघांपैकी किती येऊन द्या, 1 येऊन द्या, 2 येऊन द्या किंवा 3 पण आले तर ते काय करायचे? जुन्या पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटून द्यायचे. कुठं वाटायचे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटायचे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटायचे. लिहितोय मी accumulated profit like a general reserve
reserve fund and profit and loss account on liability side of old balance sheet it should be allocated between old partner in their profit sharing ratio on partners capital account credit side. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. काय सांगितलंय बघा, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लाईक अ जनरल रिझर्व फंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तीन नावं महत्वाचे. जनरल रिझर्व फंड अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं असतात? ऑन लॅबिलिटी साईड. कुठं असतात? लॅबिलिटी साईडला. कुठं लॅबिलिटी साईडला? ऑफ ओल्ड बॅलन्स शीट, जुनं बॅलन्स शीट म्हणजे प्रश्नात दिलेलं बॅलन्स शीट. ओल्ड बॅलन्स शीट इट शुड बी अलोकेटेड करणं म्हणजे वाटून देणं. त्या अलोकेटेड बिटवीन म्हणजे च्यामध्ये, कोणामध्ये वाटायचे आपल्याला? कोणामध्ये? ओल्ड पार्टनर जुने पार्टनर, जे जुने दोन पार्टनर आहे त्यांच्यामध्ये हे जनरल रिझर्व फंड प्रॉफिट अँड लॉस जे काही असेल ते त्या जुन्या दोन पार्टनरमध्ये वाटायचं इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा जो काही रेशो दिलेला असेल तुम्हाला त्या रेशोमध्ये त्यांना काय करायचं? वाटून द्यायचं. ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. कुठं वाटायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटून द्यायचं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. accumulated profit like a general reserve fund and profit and loss account on liability side of old balance sheet it should be allocated between old partner in their profit sharing ratio on partners capital account credit side. जो accumulated profit आहे तो जुन्या दोन पार्टनरमध्ये काय करायचा? वाटून द्यायचा. जुन्या दोन पार्टनरमध्ये वाटून द्यायचा. कसा वाटायचा? इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यांच्या रेशोनुसार वाटायचा. ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठं वाटायचा? क्रेडिट साईडला वाटायचा असतो. याला म्हणायचं ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. ही ट्रीटमेंट आहे. ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला तीन नावं येऊ, दोन येऊ, एक येऊ, हे करायचं. जनरल रिझर्व आलं वाटून द्यायचं, रिझर्व फंड आलं वाटून द्यायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलं वाटून द्यायचं. कोणाला वाटायचं? जुन्या दोन पार्टनरला. कसं वाटायचं? प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचं. कुठं वाटायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला वाटायचं असतं. पुढची ट्रीटमेंट आहे ॲक्युमुलेटेड लॉस. जसा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असतो तसा ॲक्युमुलेटेड लॉस पण असतो. मग ॲक्युमुलेटेड लॉस म्हणजे काय? ॲक्युमुलेटेड लॉस लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एकच नाव आहे फक्त. ॲक्युमुलेटेड लॉस लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन ओल्ड बॅलन्स शीट असेट साईड. जुन्या बॅलन्स शीटच्या कुठं असतं ते? असेट साईडला असतं. ऑन ओल्ड बॅलन्स शीट असेट साईड इट शुड बी अलोकेटेड बिटवीन ओल्ड पार्टनर. ते सुद्धा कोणामध्ये वाटायचं? जुन्या दोन पार्टनरमध्येच वाटायचं. इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. कसं वाटायचं? प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसारच वाटायचं. ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठं वाटायचं? मात्र डेबिटला. का?
तर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट आपण क्रेडिट साईडला वाटला म्हणून ॲक्युमुलेटेड लॉस कुठं वाटायचा डेबिट साईडला. मी फळ्यावरती लिहितो, लक्ष द्या इकडं. ॲक्युमुलेटेड लॉस like profit and loss account on asset side of old balance sheet, asset side of old balance sheet, जुन्या बॅलन्स शीटच्या asset साईडला. It should be allocated between old partner in their profit sharing ratio, on partners capital account, debit side. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. म्हणजे बघा ॲक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे 3 नावं, जनरल रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे जर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला दिलेले असेल तर जुन्या 2 पार्टनरला वाटायचे, त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटायचे, आणि जुन्याच 2 पार्टनरला वाटायचे आणि कुठं वाटायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ॲक्युमुलेटेड लॉस म्हणजे एकच नाव आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कुठं असतं हे, ऑन असेट साइड ऑफ ओल्ड बॅलन्स शीट. जुन्या बॅलन्स शीटच्या कुठं आहे, असेट साईडला आहे. असेट साईडला असणारं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इट शुड बी अलोकेटेड बिटवीन. ते काय करायचं, अलोकेटेड करायचं. अलोकेटेड करणं, वाटून देणं. अलोकेटेड बिटवीन च्यामध्ये, कोणामध्ये, ओल्ड पार्टनर, जुन्या 2 पार्टनरमध्ये, इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यांच्या रेशोनुसार वाटायचं. कुठं वाटायचं, ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठं वाटायचं, डेबिट साईडला वाटायचं असतं. म्हणजे ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, ॲक्युमुलेटेड लॉस हा आपल्याला जुन्या 2 पार्टनरमध्ये काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या वाटून द्यायचा आहे. व्यवस्थित फळ्यावरचं काय करायचं, वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे.